विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA प्रथम वर्षातील अभंग आविष्कार या पुस्तिकेतील महाराष्ट्रातील जे काही महत्त्वपूर्ण संत आहेत आणि त्या संतांच्या काही निवडक अभंगाचा समावेश या अभ्यासपत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे. आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये काही महत्त्वपूर्ण संत, त्यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या अभंगाचं विवेचन आपण पाहिलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखामेळा, संत सेनानाथी, संत गोराकुंभार, संत जनाबाई यांच्या अभंग रचनेचा विचार आपण केलेला आहे. डॉक्टर किशोर सानप यांनी या अभ्यास पुस्तिकेला प्रदीर्घ अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेच्या माध्यमातून त्यांनी एकूणच वारकरी संप्रदाय, यालाच आपण संत संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय म्हणतो, याविषयीची माहिती दिलेली आहे. याचबरोबर अभ्यासक्रमासाठी समाविष्ट करण्यात आलेले किंवा ज्या संतांच्या अभंगवाणीचा विचार आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे, त्यांच्या जीवनचरित्राविषयी, त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाविषयी आणि त्यांचे जे काही निवडक अभंग आहेत त्या निवडक अभंगाविषयी सहज सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्या आधारेच आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी जे काही संत आहेत आणि त्यांच्या निवडक अभंगाचा समावेश करण्यात आलेला आहे, त्या दृष्टीने आपण उपयुक्त अशी माहिती पाहिलेली आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून डॉक्टर किशोर सानप यांनी विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेमधून विवेचन केलेलं आहे. आपण सर्वांनी ते वाचणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये जर या संदर्भात प्रश्न विचारले तर त्याचं वाचन करून डॉक्टर किशोर सानप यांनी ज्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे त्या प्रत्येक संतांचं, त्यांच्या अभंगवाणीचं अतिशय सोप्या भाषेमधून जे विवेचन केलेलं आहे ते तुम्ही अभ्यासा, ज्यामुळे आपणास परीक्षेमध्ये उत्तर लिहिणं सोपं जाऊ शकेल. या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण संत एकनाथ महाराज यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाविषयी, त्यांच्या कार्याविषयी या संदर्भातील जे विवेचन डॉक्टर किशोर सानप यांनी केलेलं आहे, या संदर्भातील थोडक्यात विवेचन आपण पाहिलेलं आहे. या तासिकेमध्ये आणखीन पुढील विवेचन आणि त्यांचे जे काही निवडक अभंग आहेत त्या अभंगाचा विचार आपण करणार आहोत. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण येथील आहेत. संत एकनाथ महाराजांना परंपरेनुसार वारकरी संप्रदायाची भक्ती करणे, भक्तीची परंपरा त्यांना लाभलेली आहे. संत भानुदास हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत होते, ज्याने विजयनगर करून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर येथे आणलेली होती. अशा महान संतांचे संत एकनाथ हे पंतू होते. भगवत भक्तीचा, विठ्ठल भक्तीचा वारसा हा परंपरेने संत एकनाथ महाराजांना लाभलेला आहे. संत एकनाथ महाराज देखील लहानपणापासून विठ्ठलाच्या पूजेमध्ये, विठ्ठलोपासनेमध्ये लीन होत असतात. संसार आणि परमार्थ यांची योग्य असे सांगड संत एकनाथ महाराज यांनी घातलेली होती. वारकरी संप्रदायाचे जे मूळ तत्वज्ञानच आहे की परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना
आपला संसार सोडून जाण्याची काही आवश्यकता नाही. संसारामध्ये राहूनच आपण केवळ निष्काम भावनेने परमेश्वराचेच कार्य आहे असं समजून आपण भक्ती केली तर हा भक्तीचा सोपा मार्ग आपणास मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, ही वारकरी संप्रदायाची विचारधारा आहे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर असं लक्षात येईल की सर्वच संत हे संसारिक होते. या सर्वच संतांनी संसाराने परमार्थी योग्य सागर घालून हा भक्ती मार्ग सुकर केलेला आहे. आपणास जे हवं ते प्राप्त त्यांनी करून घेतलेलं आहे. वारकरी संप्रदाय हे मानवतावादी तत्वज्ञान आहे. यामध्ये जातीभेद पाळला जात नाही. उच्च नीच हा भेदभाव वारकरी संप्रदायामध्ये नाही. सर्वाभूती प्रेमभाव ही वारकरी संप्रदायाची धारणा आहे. स्त्री पुरुषांना भक्ती करण्याचा अधिकार आहे. इतकंच नाही तर जे दीनदलित आहे त्यांना देखील भक्ती करण्याचा अधिकार आहे, असं सहज सोपं तत्वज्ञान या वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच या वारकरी संप्रदायामध्ये सर्व तळागाळातील बहुजन समाजातील साधू संत एकत्र आलेले दिसून येतात आणि त्यांनी हा भक्ती मार्ग स्वीकारलेला आहे. यामध्ये संत चोखामेळा महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत गोरवा कुंभार असतील, संत सेना नावे असतील, यासारखे अनेक संत आहेत ज्या संतांनी आपले अनुभव, आपले विचार अभंगवाणीच्या माध्यमातून मांडलेले आहेत. संत नामदेव महाराजांनी तर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सर्व दूरपर्यंत केलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सुरू केलेली वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांच्यानंतरही संत नामदेव महाराज असतील आणि इतर संत असतील त्यांनी पुढे नेलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर संत एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सर्वदूरपर्यंत केलेलाच आहे. त्यांनी स्वतःच्या आचरणाच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचलेले आहेत. भक्तीचं साधं सोपं स्वरूप त्यांनी विविध ग्रंथांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणून संत एकनाथ महाराजांची जी ग्रंथरचना आहे ती मराठी साहित्यामध्ये, एकूणच संत साहित्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची आहे. यामध्ये भावार्थ रामायण असेल, एकनाथी भागवत असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, बारोडी असेल, गवळणी असतील, विरहणी असतील, इतर पदरचना असेल किंवा त्यांची अभंग रचना असेल, ही सर्व अतिशय सुप्रसिद्ध आहे. वारकरी संप्रदायाचं सहज सोपं तत्वज्ञान त्यांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून देखील सांगितलेलं आहे. डॉक्टर किशोर सानप यांनी संत एकनाथ महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे. संत एकनाथ महाराज यांनी भक्ती मार्गाला अनुरूप असं जे तत्वज्ञान आहे ते आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेलं आहे. भक्ती मार्गाला अनुरूप असे भागवत लिहून वारकरी संप्रदायाला मजबूत असा खांब त्यांनी दिलेला आहे. संत एकनाथ महाराजांचं एक दुसरं महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचं जे कार्य आहे ते भक्ती संप्रदायाबरोबरच तत्कालीन जी धर्मसत्ता होती, राजसत्ता होती, त्या काळचं समाजकारण असेल, अर्थकारण असेल, या संदर्भामध्ये देखील त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. त्या संत एकनाथ महाराजांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांचे म्हणजे मुसलमानांचे राज्य होते आणि त्यांचं राज्य असताना हा धर्मभेद, धर्मप्रसाराच्या उद्देशाने असं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे की महाराष्ट्रात मुसलमानांचे राज्य होते. मुसलमानांचा देवळे उद्ध्वस्त करण्याचा आणि धर्म वाटण्याचा सपाटा सुरू असताना आणि समाजात वर्णसंकर आणि अनाचार सुरू असताना हे संत एकनाथ आणि भागवत धर्माची पताका नव्याने फडकवलेली आहे. त्या काळामध्ये म्हणजे मुस्लिमांचे राजवट असताना देखील हिंदू संस्कृती, त्यातील परंपरा याचं नव्याने मांडणी, नव्याने विचार मांडून तळागाळापर्यंत
त्यांनी हा विचार पोहोचविलेला आहे. म्हणून संत एकनाथांनी भागवत धर्माची पताका नव्याने फडकवली अशी नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. संत एकनाथ महाराजांनी कीर्तनाच्या द्वारे, प्रवचनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, विविध ग्रंथांच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजाचं उद्बोधन करणे, समाजाचं प्रबोधन करण्याचं कार्य संत एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. भागवत आदी अनेक ग्रंथांचीही संत एकनाथांनी रचना केलेली आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये संत एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथांना अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सहज सोप्या भाषेतून आपले विचार संत एकनाथ महाराजांनी विविध ग्रंथांच्या माध्यमातून सांगितलेले आहे. एकनाथांच्या ग्रंथरचनेचे पारायणे आजही वारकऱ्यामध्ये आणि समाजामध्ये केली जातात. इतकी ती लोकप्रिय असल्याची नोंद डॉक्टर किशोर सामंत येथे करत आहे. एकनाथांची भूमिका ही सर्वधर्म समभाव आणि समन्वयाची होती. म्हणून संत एकनाथ महाराजांना समन्वयकार संत एकनाथ महाराज असंही म्हटलं जातं. एकनाथांची भूमिका ही सर्वधर्म समभाव आणि समन्वयाची होती. संत एकनाथांनी ज्ञानेश्वर नामदेवासारखा बंडखोरीचा पवित्रा कधीच घेतल्याची नोंद कधीच घेतला नाही अशी नोंद या ठिकाणी किशोर सामंत यांनी केलेली आहे. सर्व वर्णांच्या समुदायात भक्तिभाव निर्माण करावा अशी त्यांची भावना होती. संत एकनाथांच्या विरहणी, गवळणी, भागवत, स्फुट साहित्य सुद्धा देशी साहित्याचा उत्तम आविष्कार मानला जातो. प्राकृतात व सर्वसामान्यांच्या भाषेत ग्रंथरचना करण्याची संत ज्ञानेश्वरापासूनची चालत आलेली परंपरा संत एकनाथ महाराज यांनी विपुल अशा प्रमाणामध्ये ग्रंथरचना करून पुढे नेलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यानंतर साधारण 300 वर्षांनी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनाच्या पुनरुत्थानाचे कार्य संत एकनाथ महाराजांनी केलेले आहे. म्हणून संत एकनाथ महाराजांना महाराष्ट्राचे नाथ असेही म्हटलं जातं किंवा ज्ञानाचा एका असंही या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये अशी एक भावना आहे की ज्ञानेश्वर महाराजांचाच अवतार म्हणून संत एकनाथ महाराजांना पाहिलं जातं, असं म्हटलं जातं. त्या अर्थाने ज्ञानाचा एका असे संत एकनाथ महाराजांची वारकरी संप्रदायामध्ये ओळख आहे. संत एकनाथ महाराज यांचे विविध असे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत आणि याशिवाय त्याने ज्ञानेश्वरीचं संशोधनही केलेलं आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केलेला आहे याचीही नोंद डॉक्टर किशोर सामंत यांनी केलेली आहे. संत जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु आहेत. संत जनार्दन स्वामी हे दत्त संप्रदाय होते. असं असताना देखील संत एकनाथ महाराज यांनी आपल्या गुरूंचं महत्त्व तर वर्णन केलेलंच आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदाय जो आहे तो वारकरी संप्रदाय यांचा प्रचार आणि प्रसारही त्यांनी केलेला आहे. दत्त आणि वारकरी संप्रदाय प्रपंच आणि परमार्थ, काव्य आणि तत्वज्ञान, संस्कृत आणि प्राकृत, ज्ञानी आणि जनसामान्य अशा 2 ध्रुवांचा उत्तम समन्वय नाथांच्या जीवन कार्य आणि ग्रंथनिर्मितीमध्ये दिसून येतो अशी नोंद डॉक्टर किशोर सामंत यांनी या ठिकाणी केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, संत एकनाथ महाराजांच्या एकूण जीवन कार्याविषयी डॉक्टर किशोर सामंत यांनी सविस्तर असे विवेचन केलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतः हे या ठिकाणी याचं वाचन करू शकता. सर्वच संतांच्या अधिक आणि विस्तृत माहितीसाठी इतरही ग्रंथांचा आपण या ठिकाणी संदर्भ ग्रंथाचा आपण अभ्यास करू शकता. परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जे काही महत्त्वपूर्ण विचार आहेत ते या अभंग आविष्कार या पुस्तिकेला लिहिलेल्या प्रस्तावनेमधून डॉक्टर किशोर सामंत यांनी
अतिशय समर्पक शब्दामध्ये मांडलेले आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जरी तुम्ही या ठिकाणी अभ्यासलं तर ते अतिशय उपयुक्त असं ठरणार आहे. म्हणून सर्वच विद्यार्थ्यांनी संत जीवनावर आधारित असलेल्या अभंग आविष्कार या अभ्यास पुस्तिकेमध्ये लिहिलेली जी प्रस्तावना आहे आणि जे काही निवडक अभंग आहे याचं तुम्ही अवश्य वाचन करावं. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने परीक्षेमध्ये उत्तरे लिहू शकता. आपल्या अभ्यासक्रमामध्ये संत एकनाथ महाराज यांचे एकूण 4 अभंग अभ्यासक्रमासाठी आहेत. त्या अभंगाच्या क्रमाक्रमाने आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. थोडक्यात आपण संत एकनाथ महाराज यांचं जीवनचरित्र या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यांचं वारकरी संप्रदायातील योगदान हे या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. डॉक्टर किशोर सानप यांनी जीवनचरित्राविषयी आणि एकूणच प्रत्येक संतांच्या अभंगाविषयी अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये मांडणी केलेली आहे. तर त्यांचा पहिला जो अभंग आहे तो अभंग या ठिकाणी आपण सर्वप्रथम वाचन करूयात आणि त्यानंतर आपण या अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी जे विचार मांडलेले आहेत ज्या शब्दामधून या अभंगाचा आशय सांगितलेला आहे त्याचंही आपण या ठिकाणी स्वरूप पाहणार आहोत. सर्वप्रथम त्यांचा हा जो पहिला अभंग आहे तो एकूण 5 चरणाचा अभंग आहे. या 5 चरणाचा अभंग जो आहे त्याचा आपण सर्वप्रथम वाचन करूया. अभंग अशा प्रकार आहे. पहिला अभंग. न जायची ताठा नित्य खटाटो मंडुकी वटवट तैसे ते गा प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचू नका कुंकवा नाही ठाव मने मी आहे भावाविन देव कैसा पावे अनुतापाविन भाव कैसा राहे अनुभवे पाहे शोधून या पाहता पाहणे गेले ते शोधुनी एका जनार्दनी अनुभविले. हा संत एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान विशद झालेलं आहे. भक्ती करत असताना भक्ताच्या अंतःकरणामध्ये कोणकोणते भाव असले पाहिजे, त्यांनी भक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भाचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये काही उदाहरणे देऊन काही दृष्टांत देऊन आपले हे विचार या ठिकाणी त्यांनी पटवून सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर किशोर सानप यांनी या अभंगाविषयी अतिशय सविस्तर विवेचन केलेलं आहे. या अभंगाचा आशय आणि विवेचन पाहत असताना त्यांनी ज्या शब्दामधून वर्णन केलेलं आहे त्या आधारेच आपणास या ठिकाणी हा भाग समजून घेणं आवश्यक आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण त्यांच्या या वारकरी संप्रदायातील योगदानाविषयी आणि थोडक्यात या ठिकाणी पहिल्या अभंगाचं वाचन केलेलं आहे. पुढील तासिकेमध्ये या अभंगाविषयी त्यांनी जे विचार मांडलेले आहेत आणि डॉक्टर किशोर सानप यांनी जे विवेचन केलेलं आहे त्या आधारे आपण हा भाग समजून घेणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.